तर पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 73 वर पोहोचलेली आहे। पुण्यातील रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे आणि कमला नेहरू हॉस्पिटल बाहेरून आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे। पाहूयात। पुण्यात जीबीएस आजाराचे सध्या 73 पेशंट आहेत आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे। सध्या या 73 पेशंट्स पैकी 13 पेशंट जे आहेत ते आयसीयू मध्ये आहेत, तर 5 पेशंटला डिस्चार्ज झाल्याची माहिती जी आहे ती पुण्याचे आयुक्तांनी दिलेली आहे। खरं तर ही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सूचना दिल्यानंतर पुण्यातील जे महापालिकेचं कमला नेहरू रुग्णालय आहे या ठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार व्हावा यासाठी 15 आयसीयू बेड जे आहेत ते आरक्षित केल्याचं समजतंय। खरं तर अजित पवारांनी काल व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये एक बैठक घेतली होती या आजाराचा आढावा घेण्यासाठी। त्या ठिकाणी एका व्यक्तीने अजित पवारांना जी जीबीएसच्या रुग्णाचे जे बिलं दाखवली ती 10 लाखापर्यंतची बिलं होती आणि या जीबीएस आजारावर उपचार करणं गरिबांना अवघड जाईल या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे आयुक्त आहेत यांना सूचना दिल्या आणि त्यानंतर आता कमला नेहरू रुग्णालयात पुणे शहरातील जे जीबीएसचे रुग्ण आहेत त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे। सध्या कमला नेहरू रुग्णालयात हालचाली सुरू आहेत आणि 15 बेड आयसीयू बेड जे आहेत ते या जीबीएसच्या रुग्णांसाठी आरक्षित केले जाणार आहेत आणि जीबीएसच्या रुग्णांना मोफत उपचार दिला जाणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।